मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या आग या कादंबरीचा भाग 3. चला तर ऐकूया आग या कादंबरीचा भाग 3. मुक्तानं संध्याकाळी स्वयंपाक आटोपला होता आणि ती पांडाशी बोलत बसली होती. अनंताला यायला अजून वेळ होता. हा पांडा अनंताचा इमानी चाकर होता. दाढी मिशी कधीच उगवली नव्हती म्हणून लोक त्याला निकुडी पांडा म्हणत. तर तो बोलण्यात पटाईत असल्यामुळे काही लोक त्याला बेरकी पांडा म्हणत आणि तो कामात अंगचुकारपणा करीत नसल्याने कित्येक माणसं त्याला गरीब पांडा म्हणत. तो चालताना एकटाच हसत असे. रंगात आला की आपल्या चोपदरी गळ्यानं एखादी भयंकर लावणी म्हणे. मुक्ता अनंतकडे कामाला लागल्यापासून तो भलता चेकाळला होता आणि आज रंगात आला होता. तो म्हणाला, मुक्ता का एक बोलू? बोल की. नाही बघ बरं, नाहीतर शिव्या देशील. मी शिव्या देणार नाही, मात्र तुझा दात पाडून तुझ्या हातात मोजून देईल, ती बोलली. मग काय देव पावला. पांडा हात जोडून म्हणाला, आजपासनं मी तुला मुक्ताक्का म्हणणार नाही. तर काय म्हणणार? तिनं विचारलं. हे बघ, तुझ्यावर मालक आहे ती म्हणून तू तेसनी सरकार म्हणतीस आणि माझ्यावर तू म्हणून मी तुला सरकारीन म्हणणार. पांडा बोलला आणि मुक्ता गोंधळली. नंतर पांडाची ती चावरी भाषा तिच्या लक्षात आली आणि ती संतापून खेकसली. पांडा, काय म्हणालास? म्हणजे असं. पांडानं मख्ख चेहरा करून खुलासा केला. म्हणाला, म्हणजे तुझ्या परीस मालक मोठं म्हणून तू त्यासनी सरकार म्हणतीस. माझ्या परीस तू मोठी म्हणून मी तुला सरकारीन म्हणणार. पांडानं या बोटावरची थुंकी त्या बोटावर नाचवली आणि मुक्ता शांत झाली. मी शांतपणे म्हणाली, पांडा, लोक तुला बेरकी पांडा, येडा पांडा, निकुडी पांडा आणि गरीब पांडा म्हणते ती. पण आता तुला मी माजुरी पांडा म्हणणार आहे. आता सरकार आले की तुझा खटला कोर्टात हजर करणार आहे. ए माझ्या आई, तसं करू नको. पांडानं मुक्ताच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाला, माझ्या पाठीवर मार, पण पोटावर मारू नको. एवढ्यात अनंत आला आणि मुक्ता उठून घरात गेली. थोडं थांबून पुन्हा ती अनंताच्या खोलीत जाऊन त्याच्या पुढं उभी राहिली. तिनं डोकीवरचा पदर छातीवरून खाली डाव्या हातानं ओढून धरला होता. त्यामुळे तिचे उभार उरोज अधिकच उठून दिसत होते आणि ती उगीच हसत होती. मुक्ताचं ते उभं राहणं आणि हसणं काळजाचा ठाव घेत होतं. अनंतला चटकन शिलाची आठवण झाली. तीही दुपारी अशीच त्याच्यापुढे उभी राहिली होती. चहा आणू का जेवण वाढू? मुक्तानं विचारलं. चहाच आण, आता भूक नाही, तो म्हणाला आणि आत्ता आले असं म्हणून ती गेली आणि चहा घेऊन आली. अनंत चकित होऊन म्हणाला, मुक्ता, चहा कधी केलास? आत्ता, ती हसत उत्तरली. पण कसा, तू का भूत आहेस? त्यानं विचारलं. म्हणजे मी आधी चहाचं पाणी ठेवलं होतं, आता त्यात साखर आणि पावडर टाकून चहा तयार केला, मुक्तानं खुलासा केला आणि अनंत मोठ्यानं हसला. तो मुक्ताला मुळीच गरीब समजत नव्हता. ती कार्यक्षम आणि कार्यतत्पर आहे याबद्दल त्याची खात्री झाली होती. आणि ही मुक्ता या घरातून कधीच जाऊ नये असं त्याला वाटत होतं. तिला तिळभरही दुःख होऊ नये आणि ती अधिक सुखी व्हावी
म्हणून तो शिकस्त करीत होता. आणि मुक्ताही त्या प्रचंड घरात लव्हाळासारखी हालत होती. अनंताला कसलंच ओनं पडू नये याची काळजी घेत होती. अनंत जेवला. मुक्तानं त्याचं स्वतः अंथरूण नीट केलं आणि ती घरी गेली. न्याहारी करून अनंत मळ्याकडे निघाला. वाटेत त्याला खोत भेटला. म्हणाला, एक नवी खबर कळली का? कसली? अनंतनं विचारलं. नि खोत म्हणाला, आज रावसाहेबांच्या घरी पाडळीचं पाहुणं येणार आहे ती. नि 2 मुली पाहून एक पसंत करून लगेच साखरपुडा करून जाणार आहे ती. म्हणजे दोघींना पाहून एक पसंत करणार आहेत? अनंतनं चकित होऊन विचारलं. अनंतराव, तो पाडळीचा थोरात लय बेरकी आहे, खोत म्हणाला. तो रुपया वाजवूनच घेणार आहे. अगदी चटकन वाजला तरच उचलणार आहे. आनंदचं डोकं भणभणलं. तो काहीच बोलला नाही. जर थोरातानं शिलाला पसंत केली तर काय, हा एकच विचार त्याच्या मस्तकात थैमान घालू लागला. त्याचं डोकं बधीर झालं. तो तसाच पुढं गेला, पण त्यानं घराकडे मुळी पाहिलं नाही. मात्र शिलाने अनंतला पाहिले आणि अनंत संतापला आहे अशी तिची खात्री झाली. गावातील कितीतरी शहाणी, करती आणि इरसाल बोलकी माणसं रावसाहेबांच्या सोप्यात ऐसपैस बसली होती. सावळाराम थोरात आणि त्याच्याबरोबर आलेली धेड यांचा थाट काही निराळाच होता. मोठमोठी पागुटी, कल्लेदार मिशा, उग्र चेहरे, अंगात गरम कोट आणि प्रत्येक जण तारगावकरावर गुरकत होता. सावळाराम थोरातानं येता क्षणी शिला आणि लता या दोघींना नीट पाहून घेतलं होतं आणि तो लोडाला टेकून बसला होता. कारण शिला आणि लता दोघीही त्याला पसंत होत्या. परंतु त्याला एकीची निवड करायची होती आणि कुणाची निवड करावी याचा तो विचार करीत होता. शिला का लता? सोप्यात चहाचे कप फिरत होते. बोलक्या माणसांनी आधी चहा ढोसून आपल्या तोंडाचा तोफखाना तयार ठेवला होता. एका मुलीचं लग्न ठरवून आपण एक महान कार्य करणार आहोत अशी त्यांची खात्री होती. कित्येक तोंडात विड्या पेटल्या होत्या. त्यामुळे सोप्यात धुराचा ढग रेंगाळत होता. काहींनी पानांचे टोबरे भरले होते आणि वरचेवर 2 बोटांची कातर तोंडाला लावून एकमेकांच्या टाळक्यावरून अंगणात पिचकाऱ्या मारित होते. गावातील पोक्त आयाबायांनी, शिला आणि लतांच्या मैत्रिणींनी घरात गर्दी केली होती आणि त्या सर्व एकच विचार करीत होत्या. आता थोरात कुणाची निवड करणार, शिलाची की लताची? शिलाच्या गळ्याला तर तातच लागायची पाळी आली होती. काही सुचत नव्हतं आणि तिचा आत्मा अनंतच्या नावानं आक्रोश करीत होता. तिनं निश्वास कोंडून बाहेर कान लावला होता. तिचं भवितव्य आज थोराताची जीभ ठरवणार होती. फाशीच्या तख्ताकडे चाललेल्या माणसासारखी तिची अवस्था झाली होती. अनंत एका झाडाखाली शांत बसला होता. त्याचं सर्व लक्ष रावसाहेबाच्या घरावर केंद्रित झाले होते आणि तोही स्वतःला विचारित होता, आज हा थोरात कुणाची निवड करणार, शिलाची की लताची? त्याचं हळवं मन आता वेडावलं होतं. जर ही शिला इतकी जवळ येऊन पुन्हा दुरावली तर खचितच आपण जगणार नाही असं त्याला वाटत होतं. लता दुःखीत झाली होती, पण तिच्या दुःखाचं कारण निराळं होतं. ती मनात म्हणत होती, आम्ही दोघी बहिणी एकत्र वाढलो, एका अंथरुणावर झोपलो आणि आज दोघींपैकी एकीची निवड होऊन लग्न ठरणार आणि मग आमचे 2 मार्ग होणार. मात्र रावसाहेब फारच आनंदात होता. आज एका मुलीचं लग्न होणार
आणि माझ्या डोईवरील ओझ्यापैकी एक उतरले जाणार. एक मुलगी राहिली की तिचं लग्न मी सहज करीन असं तो स्वतःला सांगत होता. सोप्यात वातावरण तंग झालं होतं. बोला का, चाळक्याचा म्हातारा खाकरून म्हणाला. उगाच दुचमटून बसू नका. बडबड बोलून आपलं काम करा. खरं आहे चाळक्याचं, डगुजी ढेकणा म्हणाला. उगीच बचक्यात पाणी धरून बसण्यात काय फायदा. बोला थोरात सरकार, कंची नवरी तुमासनी पास आहे. नागू चव्हाणानं खड्या आवाजात सवाल केला आणि थोरात बसलेला हत्ती उठावा तसा सरळ बसला तसे वातावरण गंभीर झाले. घरात शिलानं निश्वास कोंडून ठेवला. ती घाबरी झाली. आता आपण कुठंतरी दडावं असं तिला वाटू लागलं आणि थोरात गरजला. मंडळी, आम्हाला मुलगी पसंत आहे धाकटी, म्हणजे लता. सोपान उद्गारला आणि शिलाच्या हृदयाचे ते भयंकर दडपण क्षणात दूर झाले. कितीतरी उशिरा कोंडून ठेवलेल्या निश्वासांना तिनं वाट दिली. जळत्या घरातून बाहेर पडावं असं तिला वाटलं. तिनं डोळे पुसले आणि सोप्यात लग्नाच्या ठरावा आरावाच्या बोलण्याला आरंभ झाला. शिला हळूच परसदारी गेली आणि वाऱ्यासारखी धावत अनंताच्या मळ्यात गेली. ती अनंताला मिठी मारून आवेगानं रडत म्हणाली, अनंता, मी वाचले. त्यांनी लताला पसंत केली, नाहीतर मी ठार झाले असते. माझ्यावर मोठा कठीण प्रसंग आला होता. अनंत सुटकेचा निश्वास टाकून म्हणाला, शिला, तू आता का रडतेस? मला फार भीती वाटत होती. ती उत्तरली, का? थोरातांनी लताला तुझ्यापेक्षा सुंदर ठरवली म्हणून तुला वाईट वाटते? मुळीच नाही, ती बोलली. नाही ना, मग हस पाहू, अनंत म्हणाला आणि शिला हसली आणि हसतच घराकडे पळाली आणि सोप्यातील बोलणी ऐकू लागली. सोप्यातील मंडळी रंगात आली होती. प्रत्येक माणूस बेंबीच्या देठापासून बोलत होता. थोरात आणि रावसाहेब हे दोघंही मातब्बर ग्रहस्थ होते. त्यांची देण्या घेण्याची घासघीस नव्हती, तर तिथं मानापानाचा प्रश्न घसाला लागला होता. सावळाराम थोरात आपल्या मिशीचा शेंडा चिमटीत धरून पुन्हा पुन्हा ओरडत होता, माझा मुलगा पोलीस अधिकारी आहे, त्याचं लग्न दणकेबाज झालं पाहिजे. नंतर दागिन्याची नि पेहरावायची यादी झाली आणि लताचं लग्न ठरलं. सुपारी फुटली आणि त्याच बैठकीत तिचा साखरपुडा झाला. तिच्या कपाळी कुंकू लावूनच बोलकी माणसं पंक्तीला बसली आणि पुरणपोळ्यांच्या फडशा पाडून घरोघर पांगली. आणि लग्नाची तीट नक्की करून थोरात आपल्या गावी गेला. लताच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. रावसाहेब शिलाला बरोबर घेऊन लग्नाचा बाजार उरकीत होता. त्यामुळे शिला अनंतला क्वचितच भेटत होती आणि अनंत मुळीच आता रावसाहेबाकडे जात नव्हता. तो आपल्या घरी जेवत होता. डोळ्यातील बाहुलीसारखी मुक्ता त्याची काळजी घेत होती. रावसाहेबानं लग्नाचा बाजार केला आणि लताच्या लग्नाची थीत घेऊन ठेपली. रावसाहेबानं लग्नाचा बाजार केला आणि लताच्या लग्नाची थीत येऊन ठेपली. तारगावचं जंग वऱ्हाड निघालं. पण रावसाहेब अनंताला मुळीच लताच्या लग्नाला चला म्हणाला नाही. कारण शिला आणि लता जशा इथं अनंतशी वागतात तशाच तिथंही वागतील आणि थोराताची माणसं त्याचा भलताच अर्थ लावतील अशी त्याला भीती वाटत होती. तसल्या गडबडीतही शिलानं अनंतची गाठ घेतली आणि निघाली. अनंत, चला ना, 2 दिवसात परत येऊ. शिला, तुझ्यापासून क्षणभरही दूर राहू नये असं मला वाटतंय.
पण काय करू, तुझ्या वडिलांनी येतोस का असं सुद्धा विचारलं नाही. अनंत कळवळून म्हणाला, तूच सांग, मी निर्लज्जपणाने लग्नाला येणे तुला आवडेल का? मग नका येऊ तुम्ही, शिला म्हणाली. मी 4 दिवसात परत येईल, पण मला विसरू नका. आता मी तुला विसरणे अशक्य आहे शिला, अनंत म्हणाला. लक्षात ठेव, जरी मी मेलो तरी माझा आत्मा तुला विसरणार नाही. तो तुझ्या भोवती गिरट्या घालत राहील. जिथं तू असशील तिथं तो येईल. अनंत, तसं म्हणू नका. शिला रडू लागली आणि तशीच रडत लताच्या लग्नाला गेली. लताचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. तो लग्न सोहळा 5 दिवस चालला होता. लग्नानंतर नवरी 5-6 दिवस लग्न घरी राहिली आणि 6व्या दिवशी सावळाराम थोरात रावसाहेबाला विश्वासात घेऊन म्हणाला, पाहुणे, लग्न तर निर्विघ्न पार पडलं. आता हे आपले संबंध असेच शेवटाला जावोत असं मला वाटतं. तुम्ही काळजी करू नका, या रेशमाच्या गाठी आहेत. मग ऐका तर, थोरात म्हणाला. माझा मुलगा राजापुरात पोलीस ऑफिसर आहे. त्याची मित्रमंडळी लग्नाला आली नाही, तेव्हा मुलाचे म्हणणे आहे की राजापुरात एक लहानसा समारंभ करावा, म्हणजे सर्वांनी सूनबाईला पाहावं, हा एकच आमचा हेतू आहे. मग तसा करा, रावसाहेब म्हणाला. तुम्ही नवरी घेऊन जा आणि करा तो समारंभ. आम्ही जातो परत. तसं नाही, तुम्हीही त्या प्रसंगी असलंच पाहिजे, थोरात म्हणाला. मी तुम्हाला असं अंग झटकून मोकळं होऊ देणार नाही. राजापूरला तुम्ही नि शिलाबाईनं येणं जरूर आहे, नि आलंच पाहिजे. रावसाहेबाचा नाईलाज झाला. त्यानं सारं वऱ्हाड परत पाठवलं आणि शिलाबाईला घेऊन तो राजापूरला गेला आणि तो ठरलेला समारंभ पार पडला. पुन्हा 15 दिवस गेले. शिलाचा जीव कासावीस होत होता. तिचा आत्मा तार गावावर घिरट्या घालीत होता. अनंत काय करीत असेल, तो काय म्हणत असेल, याचाच ती विचार करीत होती. रावसाहेबानं तारगावला जायची तयारी केली. तेव्हा शिलाला आनंद झाला, परंतु लता रडू लागली. ती केविलवाणी चेहरा करून म्हणाली, मला इथं मुळीच करमणार नाही. मी मरून जाईल. मग तुझं काय म्हणणं तरी काय आहे, रावसाहेबानं विचारलं आणि लता रडत म्हणाली, तुम्ही जा, पण शिलाला ठेवून जा, एवढी कृपा करा. लतानं शिलाच्या गळ्याला मिठी मारली आणि ओक्शी बोक्शी रडू लागली. थोरातानं रावसाहेबाला बाजूला घेऊन तो म्हणाला, थोडे दिवस शिलाबाईला लताकडे सोबत म्हणून राहू द्या. नवीन घर आहे, ओळखी पाळखी नाहीत. एकदा का सुनबाईचं मन रमलं की मग प्रश्नच नाही. सारं आपोआप ठीक होईल. रावसाहेबाने ते मान्य केलं आणि शिलाला राजापुरात ठेवून तो निघाला. तेव्हा शिलाचा जीव गुदमरला. तिच्या मनस्थितीचा कडे लोट झाला आणि ती रडू लागली. पण धाकट्या बहिणीजवळ फक्त 4 दिवस राहायचं आहे अशी मनाची समजूत घालून ती राजापुरात राहिली. परंतु आपण गेलो नाही तर अनंत काय म्हणेल या विचारानं तिच्या काळजाच्या ठिकऱ्या होत होत्या. पण ती काहीच बोलली नाही. ती लताला सोबत म्हणून राजापुरात राहिली. शिलाचं मन अनंताच्या भेटीसाठी आतुर झालं होतं. ती वरचेवर तारगावच्या दिशेला पाहत होती. ती मनात तळमळत होती. ती अनंताला पत्रही लिहू शकत नव्हती. तिच्या मनाचा भयंकर कोंडमारा झाला होता. ती चोरून रडत होती. रावसाहेब तारगावला गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनंत त्याला भेटला. तेव्हा तो फारच खिन्न दिसत होता. तसाच तो थकलाही होता. त्याला रावसाहेब म्हणाला, अनंत, कसा काय, बरा आहेस ना? मी खुशाल आहे. अनंत शिलाचा कानोसा घेत म्हणाला,
कसं काय झालं लताचं लग्न? लग्न झोकात झालं. मग आम्ही राजापुरात गेलो, तिथं एक समारंभ केला आणि परत निघालो. तेव्हा लताबाई रडू लागली. रावसाहेब म्हणाला, मग काय करणार? नाईलाज होऊन शेवटी लताच्या सोबतीला शिलाबाईला ठेवून मी एकटाच परत आलो. झालं. शिला आली नसून ती राजापुरास राहिली हे ऐकताच अनंताचा आत्मा चरफडला. तो भकास झाला आणि म्हणाला, मग शिला कधी येणार? ते काही सांगता येत नाही. रावसाहेब म्हणाला, शिला आता लवकर येणार नाही. तिला 2 महिने तरी नक्कीच लागतील. हे ऐकून आनंद उठला आणि शांतपणे आपल्या मळ्यात गेला आणि त्या मळ्यामध्ये क्षणभरही राहवलं नाही. तो तसाच फिरला आणि गावाकडे चालू लागला. जातेवेळी त्यानं रावसाहेबाच्या घराकडे मुळीच पाहिले नाही. परंतु रावसाहेबानं अनंतला पाहिलं आणि हाक मारली. परंतु अनंतानं वळूनही पाहिलं नाही. तो मान खाली घालून तसाच पुढे गेला आणि त्याच्या त्या वागण्याचा रावसाहेब विचार करू लागला. दिवसापाठी दिवस जात होते. अनंत शिलाची वाट पाहत होता, पण ती येत नव्हती. तो रोज सकाळी मळ्यात जात होता, ते फक्त शिला आली का हे पाहण्यासाठी जात होता. आणि ती आलेली नाही असं समजताच निराश होऊन परत फिरत होता. आणि तो रोज दिवस मोजीत होता. तो वेळेवर जेवत नव्हता. मुक्ताच त्याला आग्रह करून जेवायला लावित होती. तो रात्रीच्या रात्री जागून काढीत होता. शिलाला राजापूरला जाऊन 2 महिने झाले आणि अनंत अधिकच अस्वस्थ झाला. त्यानं मळ्याकडे जायचं बंद केलं. एके दिवशी अनंत पांडाला बरोबर घेऊन मळ्यातील पिकाची चौकशी करायला म्हणून आपला वाटेकरी शंकर खोताकडे गेला. त्याचा तो उदास चेहरा पाहून शंकरनं विचारलं, काय मालक, तब्येत बरी नाही वाटतं? काय होतंय? काही नाही शंकर, अनंत खिन्न सुरात म्हणाला. प्रकृती बरी आहे, परंतु मला रात्री झोपच लागत नाही. हे तिच्या एवढंच नवं? शंकर हसत म्हणाला. अव, मग साधा उपाय आहे. मग सांग ना, अनंत बोलला. आणि शंकर पांडाला म्हणाला, पांडा पळ, तुका डंगारण्याकडे जाऊन माझं नाव सांगून ती बाटली घेऊन ये. पळ, वाऱ्यागती येल्या का? आणि आत्ता येतो असं म्हणून पांडा ढेंगा टाकीत गेला. नंतर अनंत आणि शंकर मळ्याविषयी बोलत बसले. थोड्याच वेळात पांडा एक बाटली घेऊन आला. शंकरनं 2 ग्लास घेतली, ती भरली आणि एक अनंताला देऊन म्हणाला, हा घ्या बरं, नि मग बघा सांजाला कशी नीज लागती. अहो, हलवून उठवलं तरी तुम्ही उठणार नाहीसा, मारा. अनंतनं डोळे झाकून ते ग्लास पोटात ओतून घेतली. शंकरनं आपला ग्लास रिकामा केला आणि पुन्हा 2 ग्लास भरली आणि पांडाला म्हणाला, पांडा पळ आणि मुक्ताला सांग की सांजाच्या जेवणासाठी 2 कोंबडं मार आणि झकासपैकी स्वयंपाक कर, जा. पांडा पुन्हा पळाला आणि अनंतनं दुसरा ग्लास घेतला आणि त्याचं डोकं बधीर झालं आणि हळूहळू तो गुंग होऊ लागला. त्याची ती मैफिल रंगात आली होती. शंकर वरचेवर ग्लास भरीत होता आणि तो रिकामा होत होता. अनंत सर्व काही विसरला होता. बाटली संपली. शंकर तिला आडवी करून नाक उडवीत म्हणाला, बायला, हिला काहीच झालं नाही की? मालक, वाईचा बसा. असं म्हणून तो बाहेर गेला. पुन्हा अर्धी बाटली घेऊन आला. पुन्हा चेकाळून ग्लास भरू लागला. कडूस पडलं. दिवे लागण झाली. घरोघर दिवे लागले आणि पांडा परत येऊन हळूच म्हणाला, मालक, मुक्ताक्कानं बोलवलंय, लवकर चला. चल. अनंत उठला आणि पांडाच्या खांद्यावर हात ठेवून घरी निघाला.
मुक्ता अनंताची वाट पाहत होती आणि जेव्हा अनंत घरी आला तेव्हा त्याचा धुंद चेहरा पाहून प्रथम ती चकित झाली आणि खरा प्रकार लक्षात येताच ती मोठ्यानं हसली आणि म्हणाली, काय सरकार, आता तुम्ही कुठं आहात? आता मी पंढरीत आहे, अनंत म्हणाला. आता फार भूक लागली, जेवण वाढणार का? हो, मुक्ता म्हणाली. त्यासाठी तर मी पांडाला पाठवला. चला. मुक्तानं जेवण वाढलं आणि अनंत शांतपणे जेवू लागला. तेव्हा मुक्तानं हसत विचारलं, आज कोण गुरु भेटला? आपला शंकरखोर, अनंत म्हणाला. त्यानं हे मला झोपेचं औषध दिलं आहे. अनंताचं जेवण झालं. तो उठून आपल्या खोलीकडे निघाला, पण त्याचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. मग मुक्तानं त्याला आधार दिला. त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकताच तिच्या अंगावर काटा शिवल्यासारखं झालं. त्या परपुरुषाच्या स्पर्शानं एक विलक्षण शिरशिरी तिच्या देहातून आरपार गेली. तिनं अनंताला पलंगावर बसवला आणि जेवून घेते असं सांगून ती स्वयंपाकघरात गेली. मुक्ता जेवून परत आली तेव्हा अनंत तसाच बसला होता. त्याला तिनं विचारलं, काय सरकार, झोपेचं औषध घेतलंय ना, मग झोपत का नाही? झोप येईल असं वाटतंय, अनंत म्हणाला. तू निघालीस? नाही, मला ये ये जा जा करायचा कंटाळा आलाय, मुक्ता तक्रारीच्या सुरात म्हणाली. रात्रीची मला भीती वाटते. अरे मग तुला जा कोण म्हणतो? मुक्ता, ती खुर्ची घेऊन माझ्यासमोर बैस. बर. मुक्ता ती खुर्ची घेऊन समोर बसली. नाही, आणखी पुढं बैस, तो म्हणाला. आणि मुक्तानं पुन्हा खुर्ची पुढं घेतली आणि ती हसत त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा तिचा तो गोरा चेहरा एकदम उजळला होता. दारूनं अनंताचं मन बेबंद झालं होतं. तो तोंडाला येईल ते बोलत होता. म्हणाला, मुक्ता, आता मला माझीच भीती वाटू लागली आहे. मला कुणीच नाही, सर्वच मला सोडून गेली आणि मी एकटाच मागं राहिलो आहे. तेव्हा तूही मला सोडून जाऊ नको. नाही जाणार, मुळीच जाऊ नको, तो म्हणाला. मुळीच जाणार नाही, ती म्हणाली. मार माझ्या गळ्यावर हात. त्यानं आपला गळा पुढं केला आणि मुक्तानं उठून त्याच्या गळ्यावर हात ठेवला आणि ती एकाएकी गोंधळली. हसत त्याच्यापुढं तशीच उभी राहिली. तिची ती अवस्था पाहून त्याला शीलाची आठवण झाली. तीही एकदा अशीच गोंधळली होती. त्यानं तिची हनुवटी उंचावून वर केली. नी दिव्याची वात उंच व्हावी तशी ती मान वर करून त्याच्याकडे पाहू लागली. मुक्ता, तो उद्गारला. जी, ती हुंकारली. नको, तुला राग येईल, तो मागं सरला. मला मुळीच राग येणार नाही, ती म्हणाली. आणि त्यानं हळूच तिच्या ओठावर ओठ ठेवून तिचं चुंबन घेतलं. मुक्ता क्षणात मोहरली. तिच्या नाजूक भावना एकदम चेपल्या. हृदयाची धडधड वाढली आणि स्वतःच ती त्याच्या बाहूत गडप झाली. उशिरानं ती दूर झाली नी हसत बाहेर पळाली. तिनं पांडाला सांगून मुख्य दरवाजा बंद केला आणि नंतर घराचं दार बंद करून ती पुन्हा अनंताकडे जाऊन म्हणाली, सरकार, मी कुठं झोपू? अरे हे काय मुक्ता, तुला झोपायला जागा नाही या घरात? अनंत म्हणाला. कुठेही झोप, नाहीतर इथं माझ्या शेजारी झोप. चल ये पाहू. त्यानं तिचा हात धरून तिला पलंगावर बसवली आणि अंग टाकलं. तिच्या अंगात कंप भरला. कित्येक दिवसाचं तिचं उपाशी मन खडबडून जागं झालं होतं. नी तिच्या सुंदर चेहऱ्यावर एक आगळं तेज
तळपत होतं. ती हळूच त्याच्या शेजारी कलंडली होती आणि त्याला बिलगून झोपली आणि लगेच अनंत घोरू लागला. मुक्ता पहाटे जागी झाली तेव्हा तिचा एक दंड त्याच्या उशाखाली होता आणि एक हात त्याच्या अंगावर होता आणि तिचे ओठ त्याच्या ओठात गुंतले होते. ते सर्व पाहून ती लज्जित झाली आणि हात काढून ती स्वयंपाकघरात पळाली. तिनं घाईघाईनं चुली पेटवल्या. एकीवर चहा ठेवला, दुसरीवर आंघोळीचं पाणी ठेवून आधी आपण आंघोळ करून नंतर अनंताचं आंघोळीचं पाणी काढून ती अनंताच्या खोलीत गेली. तेव्हा अनंत उठून बसला होता. तो मुक्ताला म्हणाला, काय हुकूम आहे सांग. आंघोळीचं पाणी मोरीत वाट पाहत आहे. निघालोच पहा. तो चटकन उठला. त्यानं आंघोळ करून कपडे बदलले. तोच मुक्तानं चहा आणून टेबलावर ठेवला. चहाचा कप उचलून अनंतानं विचारलं, मुक्ता, तू कधी आलीस? नि दार कोणी उघडलं? पांडानं? हे ऐकून मुक्ता पोट धरून हसू लागली. अरे खरं विचारतोय मी, तो बोलला. अहो खरं काय विचारताय? मी रात्री घरी गेलेच नाही, मुक्ता हसत म्हणाली. आणि पुन्हा अनंतानं विचारलं, मग तू कुठं झोपली होतीस? आणि तो प्रश्न ऐकून तर मुक्ताची हसून मुरकुंडी वळली. ती हसत हसत गडबडा लोळू लागली आणि अनंत म्हणाला, मुक्ता, तुला वेळ तर लागलं नाही ना? एवढा हसायला काय झालंय? वेळ लागलं नाही, पण आता नक्कीच मला वेळ लागणार आहे, मुक्ता हसू आवरीत म्हणाली. अहो रात्री तुम्ही मला इथं या पलंगावर आपल्या शेजारी झोपायला लावलं की तेव्हा तुम्हाला काही कळत नव्हतं? खरंच? त्यानं दिलगिरीच्या सुरात विचारलं. आणि मुक्ता हसत म्हणाली, आता कोणत्या देवाची शपथ घेऊ? मग फारच वाईट झालं. पण मुक्ता, तू रागावली नाहीस ना? अनंतानं विचारलं. आणि गपकन मान खाली घालून मुक्ता म्हणाली, नाही, रात्री तुम्हाला फारच झोप लागली. खरंच इतकी झोप लागली की काहीच समजलं नाही, अनंत म्हणाला. आणि मुक्ताने विचारलं, मग आजही ते औषध घेणार का? थोडंसं घ्यावं लागेल, अनंत उत्तरला. मग नक्कीच पुन्हा आपल्या घरात तमाशा उभा राहणार नि मला. मुक्ता पुन्हा हसू लागली. मुक्ता, मला क्षमा कर, अनंत भावनावश होऊन म्हणाला. आता मला तुझाच आधार आहे. हे घर, हा संसार तुझा आहे असं समज आणि मला मोकळा सोड. तुम्ही ती काळजी करू नका. मुक्ता पाण्याचा तांब्या आणून त्यावर हात ठेवून म्हणाली, कृष्णाबाई साक्ष आहे, मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. तुम्ही लग्न करा, मी तुम्हा दोघांची जन्मभर चाकरी करीन. मुक्ता, चाकरी हा शब्द पुन्हा उच्चारू नको, अनंत म्हणाला. तू आणि शीला, तुम्हा दोघींच्या हाती माझं जगणं आणि मरणं आहे, हे विसरू नको. आणि आता पाहत राहा. सरकार तसं म्हणू नका, मुक्ता कळवळून म्हणाली आणि बाहेर गेली.